नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते शिकवणार आहे. पहा, तर एकदम परफेक्ट असा हा फॉर्म्युला असणार आहे. इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तुमच्या ब्लाऊजची जी काही उंची असेल ना ती तुम्ही इथं घ्यायची आहे. पहा, इथे माझ्याकडे 13 इंच उंचीचा जो ब्लाऊज आहे तो स्टिच करण्यासाठी आला आहे. तर त्याच ब्लाऊजची मापे घेऊन मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाऊजची उंची घेऊ. 13 + 1 14 इंच. आता इथे 12.5 इंच सुद्धा उंची असू शकते, 13 इंच असू शकते, 13.5 इंच सुद्धा असू शकते. कस्टमरच्या हाईटवरती डिपेंड आहे ब्लाऊजची उंची. पहा, इथं उंची झाल्यानंतर आपण आता शोल्डर घेऊ 5 इंच. अजून एकदा असंच 5 इंचावरती पॉईंट दिला. इथे आधी 5.25 इंच घेते मी. पाच इंच 5.2 13 + 1 14 इंच. इथे छातीचा चौथा भाग 8, 32चा चौथा भाग येतो 8 इंच. याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. 26 इंच कंबर आहे. त्याचा चौथा भाग होतो 6.5. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी 7.5 इंच घेतलं. पुढे 1.5 इंच मार्जिन. वन 1.1 पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच आणि इथे जो काही आपण मुंडा घेतलेला असतो त्याचा असा मध्य करून घ्यायचा. ठीक आहे, एकदम छान असे आकार येतात. पहा, इथून सरळ 1.5 इंच यायचं. पहा, या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचे. आता इथे जर तुम्हाला व्यवस्थित आकार वाटत नसेल तर पहा, थोडा या पद्धतीने परत तुम्ही करू शकता. असा एकदम गोल राऊंड आला पाहिजे. आता मी मुंडा घेर मोजून घेणार आहे. इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मला हा मुंडा घेर मोजायचा आहे. तर 6.5 इंच मला मुंडा घेर हवा आहे. तर इथे 6.25 इंच भरतोय. पहा, बरोबर 6.25 इंच भरतोय. 1.5 इंच एक्स्ट्रा आला तरी चालतो, हे मी नेहमी तुम्हाला सांगत असते. आता हा बॅक पार्ट कंप्लीट आहे. फ्रंट पार्ट आपण ड्रॉ करून घेऊ. 1.5 इंच एक लाईन ओढून घेतली, एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता इथे 1.5 इंचांवरती एक पॉईंट घ्यायचा. 1.5 इंचाला एक पॉईंट कमी असा घ्यायचा आहे. पहा, इथे म्हणजे अर्धा आणि वरती एक पॉईंट. इथे 2.5 इंचाची मला पट्टी हवी आहे. पहा, इथून तर मी असं 3.25 इंचावरती पॉईंट दिला. 1.25 इंच इथं गळ्याची रुंदी राहिलेली आहे. 5.5 इंच पुढचा गळा आहे. 6 इंचावरती पॉईंट दिलेला आहे. इथून घ्यायचं 2.5 इंच. गळ्याला आकार देऊन घ्या. इथं मी शोल्डर या पद्धतीने डाऊन केलेलं आहे. 2.5 इंच इथूनही 2.5 इंच मी घेतलं. एक सरळ लाईन ओढून घेते. ही झाली आपली क्रॉस पट्टीची लाईन. इथून घेतलेला आहे 1.5 इंच. हवं असेल तर तुम्ही इथं 1 इंच सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पहा, इथे घेतलेला आहे मी 2.5 आणि इथे 0.75. इथे पुढचा गळा आपला 5.5 इंच आहे. त्यामध्ये परत आपण अर्धा इंच प्लस केले. इथे मी 5 इंचाची कटोरी घेणार आहे.
पहा या पद्धतीने मी कटोरीला आकार देऊन घेतला. ही कटोरी किती आहे आपली मूळ 5 इंचाची. तर मी तुम्हाला अजून एकदा हे जे ड्राफ्टिंग आहे ते कसं केलं हे समजावून सांगते. सर्वात पहिल्यांदा आपण घेतलेली आहे ब्लाऊजची उंची. ब्लाऊजची उंची आहे 13 प्लस त्यामध्ये 1 इंच केलं आपण 14 इंचावरती पूर्ण उंची घेतली. ठीक आहे. उंची झाल्यानंतर घ्यायचं असतं शोल्डर. शोल्डर घेतलेला आहे मी 5 आणि परत घेतला मुंडा. मुंडा घेतलेला आहे 5.25. 5.25 इंच मुंडा घेतल्यानंतर एक आडवी लाईन ओढून आपण चेस्टचं मेजरमेंट घेतलं. छातीचा चौथा भाग 32चा चौथा भाग 8 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे कंबर 26 आहे, त्याचा चौथा भाग होतो 6.5. त्यामध्ये 1 इंच केलं आपण प्लस किती झाले 7.5 इंच. इथून इथं 7.5 इंच घेतलेलं आहे. परत आपण हे 1.5 इंच मार्जिन घेतल्यानंतर आपण मुंड्याला आकार देऊन घेतले. 1 इंच आणि वरती 1 पॉईंट असं घेतलेलं आहे पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी. आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1/2 इंच आणि वरती 1 पॉईंट म्हणजे पाऊण इंचाला 1 पॉईंट कमी अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घेतलेला आहे. परत आपण पुढचा गळा 5.5 इंच आहे, 1/2 इंच प्लस केलं, 6 इंचावरती पॉईंट दिला. क्रॉस पट्टी घेतलेली आहे इथून इथपर्यंत 2.5 इंच. एक सरळ लाईन ओढून घेतली. परत याच्यावरती पाऊण इंचावरती 1 पॉईंट दिला इथे आणि क्रॉस पट्टीला आकार देऊन घेतला. आणि या क्रॉस पट्टीवरती आपण कटोरीचं मेजरमेंट टाकलं. ते किती टाकलं 5 इंच. परत सरळ लाईन ओढून घेतली. इथं 1 इंच घेतलं गळ्याच्या वरती जाऊन आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि फक्त कटोरीला आकार दिला. या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊजचा डायग्राम केला तर अजिबात तुमचं ब्लाऊज चुकणार नाही. आता इथे मात्र हे तुम्ही क्रॉसपट्टी जे आहे ते 1/2 इंचाने कपड्यावरती वाढवायची. हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. क्रॉसपट्टी आपल्याला कपड्यावरती वाढवायची आहे. आता आपण मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता ही आपली मूळ कटोरी आहे. तर मूळ कटोरी आपण वाढवताना नेहमी काय करत असतो, इथे 1/2 इंच, इथे 1/2 इंच. लहान साईज आहे म्हणून आपल्याला ही कटोरी फक्त 1.25 इंचानेच वाढवायची आहे. वन पॉइंट टू. आणि हा जो आकार आहे अगदी हळूहळू हलक्या हाताने असा पहा वाढवत येऊन तिथं असा मिळवायचा. एकदम परफेक्ट असा हा आकार तयार होतो. ही वाढवलेली जी कटोरी आहे त्याचा असा सेंटर करायचा आणि इथेही 1.25 इंच घ्यायचं आहे. 1.2 हे असं जोडून घ्यायचं. तर मी नेहमी काय करते पहा, कटोरी वाढवली की हा पॉईंट जो आहे तो 1/2 इंच असा वरती नेते. जर तुम्हाला तो न्यायचा नसेल तर नाही नेला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग काय करायचं, तुम्ही जो साईड पार्ट आहे कटोरीच्या बाजूचा तो इथे असा ठेवायचा आणि जिथे कुठे येत असेल, समजा आता इथे आला तर इथून खाली ही कटोरी 1/2 इंच आपली एक्स्ट्रा आली पाहिजे. मग जिथे 1/2 इंचाचा पॉईंट येतोय तिथे पहा ही लाईन जी आहे ती या पद्धतीने नेऊन जोडायची. म्हणजे तुमची कटोरी कमी अथवा जास्त सुद्धा होत नाही. काय होतं, हा एक्स्ट्रा भाग आला तर आपण जेव्हा कटोरी जोडतो त्यावेळेस कट करून काढतो जो भाग एक्स्ट्रा आहे तो. त्यामुळे एखादा हा भाग म्हणजे हा भाग जास्त नाही होत, हाच भाग जास्त होण्याची शक्यता असते. मग हा भाग जास्त, हा भाग कमी असा होतो आणि टक्स जो आहे तो मग तिरका जातो. हे कारण आहे टक्स तिरका जाण्याचं. त्यामुळे शक्यतो या पद्धतीने कटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथे टक्स कसा आणि किती द्यायचा, 2.5 इंच उंची घ्यायची, 2.5 इंच आणि रुंदीला घ्यायचं आहे 1.5 इंच. आपली कटोरी आहे पहा 5ची, तर इथे आलं आहे 2.5 इंच. पहा इथे बरोबर शिलाई मार्जिन राहिलं. इथेही हे 2.5 इंच पहा शिलाई मार्जिन शिल्लक राहिलं. म्हणजे तुमची कटोरी मोठीही होणार नाही आणि छोटीही होणार नाही. पहा या पद्धतीने आपलं 32 साईज कटोरी ब्लाऊजचं पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.